आता बातमी आहे पक्ष आणि चिन्हाबाबतची। सुप्रीम कोर्टातील सुनावणी संदर्भात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी पूर्ण झाली। उद्या पुन्हा सरन्यायाधीशांसमोर या संदर्भात पुढील युक्तिवाद केला जाणार आहे। ठाकरेंच्या पक्षाकडून कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला, तर राहिलेला युक्तिवाद उद्या ते कोर्टामध्ये करणार आहेत। एकनाथ शिंदेंनी पक्षविरोधी कारवाई केली असून शिंदेंसोबत जाणारे आमदार अपात्र आहेत। त्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय अवैध असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। जून 2022 ला विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग आणि त्यानंतर सुरत आणि गुवाहाटीला शिंदेंसोबत काही आमदार गेले, हा केवळ योगायोग नसल्याचं सिब्बल म्हणाले। विधानसभेचे गटनेते म्हणून शिंदेंची निवड उद्धव ठाकरेंनीच केली होती, पण विधिमंडळ पक्षालाच या संदर्भामध्ये मान्यता नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता, या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। तर कपिल सिब्बल आणि सरन्यायाधीशांमध्ये नेमका काय संवाद झाला ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधिमंडळ पक्षाचे सदस्य राजकीय नेता कसा निवडू शकतात, हा प्रश्न उपस्थित केला सरन्यायाधीशांनी आणि त्याच्यावर उत्तर देताना पक्ष निर्णय राजकीय पक्षाने घ्यायचा असतो, विधिमंडळ पक्षाने नाही असं न्यायाधीश यांच्याकडून म्हणण्यात आलेलं असं कोर्टाने म्हटलंय। पक्षचिन्ह राजकीय पक्षाचं की विधिमंडळ पक्षाचं, हाच खरा प्रश्न आहे असा सुद्धा प्रश्न कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला। त्यानंतर निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतो असं कपिल सिब्बल म्हणाले। त्यानंतर पक्ष चिन्ह निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला दिलं जातं असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पक्ष निर्णय राजकीय पक्षांनी घ्यायचा असतो, विधिमंडळ पक्षानं नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या पक्षामध्ये विलीन न होता त्यांनी स्वतःचा नेता ठरवला असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला। पक्षविरोधी कारवायांबद्दल निवडणूक आयोगाला कळवलं होतं। नार्वेकरांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी शिंदेंच्या गटाला मान्यता दिली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। नव्या सरकारचा पायाच अवैध तरी सुद्धा त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला असं कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला। प्रत्येक कृती बेकायदेशीर, प्रत्येक कृती घटनेतल्या 10व्या शेड्यूलनुसार कोणतंही आणि परिच्छेद 2 जे संविधानामध्ये आपलं आहे हे सगळे डिस्क्वालिफाय होतील, हे सगळे बरखास्त होतील। शिवसेनेचं चिन्ह आणि मूळ शिवसेना ही त्यांच्याकडे अत्यंत बेकायदेशीरपणे सोपवलेली आहे। कोणताही नियम, कोणताही कायदा आणि कोणतंही संविधानातलं कोणत्याही सेक्शननुसार काम झालं नाही, हे आज कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीशांच्या पीठापुढे मांडलं। त्यांनी जो आज युक्तिवाद केला आहे त्या युक्तिवादाला प्रत्युत्तर आमच्या सगळ्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून देण्यात येईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने खोटी बाजू ही न्यायालयासमोर मांडलेली आहे। जे काही त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत त्यात काही बेस नाही आहे। जी खरी बाजू आहे ती बाजू आमच्या सिनियर लॉयरच्या माध्यमातून माननीय न्यायालयासमोर मांडली जाईल।